नमस्कार मित्रांनो, मी शुभम बोराडे। आज आम्ही आहोत टर्कीमध्ये शिपवरती। तर आज संडे आहे आमच्या शिपवरती। तर आम्ही आज चिकन बिर्याणी बनवणार आहोत। तर चला पाहूयात शिपवरती कशा प्रकारे बिर्याणी बनवली जाते। अलार्म वाजला, सकाळी उठून पाहतोय तर सकाळचे 5:30 वाजलेले। तर थोडासा लेटच झालं होतं कारण संडे असतो, लवकर जायला लागतं। संडेला शिपवरती बिर्याणी असते। तर लवकर उठलो आणि आवरून गॅलेमध्ये निघालो। तर बोललो लवकर गेल्यावरती लवकर बिर्याणी होईल, तर पण लेटच झालं होतं आज। तर आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत शिपवरती। तर तुम्ही पहा कशी बनवताय बिर्याणी। चला आपण चिकन कापून घेऊ। आता रात्री डिफ्रोस्टसाठी चिकन काढून ठेवलेलं, तर डिफ्रोस्ट झालेलं आहे चिकन चांगल्या प्रकारे। तर ते आपण आता कटिंग करू व्यवस्थित, त्याला नंतर गरम पाण्याने धुवू आणि चिकुकडे मॅरिनेशन करण्यासाठी देऊ। डिफ्रोस्ट म्हणजे आणि मीट रूम म्हणजे ते आपण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवतो। तर आपण चिकन धुत आहे। त्याच्यानंतर राईससाठी पाणी बॉईल झालं होतं, त्याच्यामध्ये आपण बासमती राईस, शिपवरती बासमती राईस ऑर्डर केले जातं स्पेशल बिर्याणीसाठी। तर ते राईस आपण बॉईल करायला टाकलेलं आहे, थोडंसं नमक टाकलं। इकडे चिकनसाठी आपलं ग्रेव्ही तयार होत आहे। तर आपण चिकन त्याच्यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन टाकू। चिकन रेडी करायला ठेवलं आहे, तोपर्यंत आपण त्याच्यासाठी बिर्याणीसाठी आपण कांदा स्लाइस करून फ्राय करून त्याला कुरकुरीत बनवून घेऊ, म्हणजे वरतून आपली बिर्याणीसुद्धा कुरकुरीत लागेल। तोपर्यंत आपलं चिकन झालेलं आहे। तरी आपण एकदा चिकूकला बोलू की चेक करा तुम्ही, चिकन रेडी आहे। चिकूकने पण ग्रीन सिग्नल दिला की चिकन रेडी आहे आपलं, आपण बिर्याणी रेडी बनवू शकतो। चिकूने ड्रायफ्रूट्स फ्राय करून दिले। सो आपण बिर्याणी बनवायला सुरुवात केलेली आहे। तर बिर्याणीमध्ये स्टार्टिंगला आपण बेसला चिकनची ग्रेव्ही आणि चिकनचे पीस ठेवतो, त्याच्यावरती थोडासा राईस टाकतो। त्याच्यानंतर वरती गार्निशसाठी लेमन स्लाइस मारलेले होते, ते लेमन स्लाइस टाकले। त्याच्यानंतर आपण थोडंसं रोज वॉटर टाकलं, थोडंसं घी टाकलं त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स टाकले, परत राईस टाकल्याच्यानंतर त्याच्यावरती आपण राईसवरती चिकनचा एक लेअर देऊन परत राईसचा एक लेअर देतो। त्याच्यावरती आपण थोडंसं घी, कांदा फ्राय केलेला तो टाकतो। त्याच्यानंतर लेमनचे स्लाइस ठेवतो। नंतर आपण थोडासा फूड कलर टाकतो आणि नंतर आपण त्याला सिल्वर फॉईल मारून बिर्याणी ओव्हनमध्ये ठेवतो। तर आपली बिर्याणी ऑलमोस्ट 10 ते 15 मिनिटांमध्ये रेडी होते। तर बिर्याणी रेडी आहे। तर चला, बिर्याणी तर रेडी झालेली आहे आपली। तर आता आपण आपल्या फ्रेंडला बोलवू टेस्ट करण्यासाठी बिर्याणी कशी झालेली आहे। तर आज हा लेटच झाला वाटतंय, 10 वाजलेत अजून उठलेला नाही आहे। आणि संडेला विचारलं चल एवढं लेट काय झालं, तर तो बोलतो संडे आणि फंडे आरामात उठायचं असतं बोलतो। तर आता तुम्हीच सांगा, बिर्याणी टेस्ट करायला आले पाहिजे का नाही टायमिंगवरती। हे आमचं असं शिपवरती चालूच असतं। तर तुम्ही मला नक्की सांगा बिर्याणी कशी झालेली आहे ते, कारण शिपवरती अशीच बिर्याणी बनवली जाते।